सांगायचं आणि शिवनी ऐकायचं. कुठलाही नगरसेवक नगराध्यक्ष अस्तित्वात नव्हता, परंतु त्याबद्दल आपल्या पदरात फक्त नैराश्यच त्या ठिकाणी मिळाली हे आवर्जून मी या निमित्ताने आपल्या समोर सांगू इच्छितो. खरं तर ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि 9 वर्ष झाले आपण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये. साहेब, भारतीय जनता पार्टीला 9 वर्षापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली आहे. 11 वर्षापूर्वी आपण या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून कोल्हेताईंना निवडून दिलं होतं आमदारकीला. त्याच्यानंतर कुठल्याही ठिकाणी लोकसभेमध्ये आपली युती झाली. भारतीय जनता पार्टीचं चिन्ह या ठिकाणी नव्हतं. आमदारकीला देखील आपल्या सूचनेने आम्ही त्या ठिकाणी थांबलो आणि भारत आणि राज्य मजबूत करण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही प्रामाणिक काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यावेळेस देखील आपण थांबलो. परंतु विरोधक त्याचा गैरअर्थ काढताय आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी शहर असो ग्रामीण असो ही निवडणूक आता हाती घेतलेली आहे. खरं तर 11 वर्षापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पार्टीचा गुलाल आपल्या अंगावर पडला, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर मात्र नगरपालिका आली, त्यांच्याकडे गेली, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, दुसरी आमदारकी, सातत्याने 11 वर्ष त्यांच्याकडे हे सगळे सत्ता केंद्र केंद्रीकृत झालेले आहे. याचा खऱ्या अर्थाने सत्तेचा समतोल जर साधायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्याची अतिशय आवश्यकता या निमित्ताने या ठिकाणी झालेली आहे. अनेकदा विरोधक आपण ऐकतो 4000 कोटी खर्च केला, 4000 कोटी खर्च केला. प्रत्येक नागरिकावर जर हा खर्च टाकला तर 1.5 लाखाहून अधिकची संख्या प्रत्येकाला आपल्याला मिळू शकते एवढी कोटीचे गप्पा करतात. परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी कुठलंही काम या ठिकाणी झालेलं नाही. टक्केवारीचा साम्राज्य या लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. मागच्या वेळी नगरसेवक जरी जास्त आले परंतु नगराध्यक्ष आपला आलेला नव्हता, म्हणून अनेक काम करायला अडथळे आपल्याला त्या ठिकाणी अडचण आली. वेळोवेळी सत्तेत नसताना देखील आपण सातत्याने काम करत राहिलो. विश्वासनामा आपण 1,500 लोक ते 2,000 लोकांचे अभिप्राय आपल्याला जनतेच्या माध्यमातून मिळाले आणि त्याच्यानंतर आपण हा विश्वासनामा बनवलेला आहे. आपण या ठिकाणी फक्त एवढाच विश्वास देऊ इच्छितो, त्या विश्वासनाम्यामधले प्रत्येक गोष्टी आम्ही हे सत्यात उतरवणार आहोत. त्यातले काही गोष्टी आज आपण या ठिकाणी सिंगल ऍप असेल किंवा टोल फ्री नंबर असेल तो आपण आदरणीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून लॉन्च केलेला आहे. एवढंच नव्हे तर प्रत्येकाला घरांचं जे स्वप्न आहे ते खऱ्या अर्थाने पूर्ण होताना आपल्याला बघायचं आहे आणि त्याकरता बावनकुळे साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत. एकदा बावनकुळे साहेबांना तो प्रश्न मार्गी लावायचा आहे अशी सूचना आदरणीय देवेंद्रजींनी दिलेली आहे. आपली निवडणूक जशी पुढे गेली, वर्षाभरात मी आणि ताई आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो होतो. त्या ठिकाणी योगायोगात बावनकुळे साहेब देखील होते आणि समोरासमोर खरं तर सांगायला आनंद होतो की बावनकुळे साहेबांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला कोपरगावकरांचा घराचा प्रश्न कायमचा त्या ठिकाणी मिटवायचा आहे. आपल्याला त्यांचे 7 उतारे त्यांच्या नावावर करायचे आहे आणि हेच सत्य करत ऐकायला आम्ही सर्व कोपरगावकर आतुरतेने आपली या निमित्ताने वाट पाहत होतो. अनेक गोष्टी या ठिकाणी जर बघितलं, आज आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर ज्यावेळेस कोल्हेताईंच्या कारकिर्दीमध्ये नगरपालिकेचा कारभार चालू होता, दरेकर मॅडम सीओ होत्या. 7 कोटी रुपयाच्या ठेवी आपल्या त्यावेळेस होत्या. नंतरच्या काळात त्या 40 लाखावर आल्या. परंतु आज जर बघितलं तर 6.5 कोटीवरून अधिकचा पैसा आपली देणेदारी आहे. इरिगेशनची आपली पाणीपट्टी थकलेली आहे. आमच्या युवकांना रोजगार त्या ठिकाणी अजून मिळत नाहीये. खरं तर नगरपालिकेचा जरी हा साहेब विषय नसला तरी सातत्याने समृद्धी महामार्ग गेल्यावर या ठिकाणी स्मार्ट सिटी आली होती त्यांच्या कालखंडामध्ये. आजही मी नागरिकांना विनंती कराल की आपण युट्यूबवर जा, सर्च करा. याच विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्यावेळेस विरोध केला आणि ती हक्काची आपली स्मार्ट सिटी 5,000 एकरावर शिर्डी आणि कोपरगावच्या मध्ये येणार होती. 15,000 अधिकच्या युवकांना आपल्याला नोकऱ्या मिळणार होत्या. त्याचबरोबर इतरही लोकांना सेंट्रिंग काम असेल, फळ विक्रेते असेल, टॅक्सीवाले असतील, रिक्षावाले असतील, सगळ्यांना जे काही हातावरचे टोळ भरतात त्या सगळ्यांना त्या ठिकाणी काम मिळालं असतं. परंतु फक्त स्वतःचा राजकीय स्वार्थापोटी त्या ठिकाणी आमदारांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला, निदर्शनं केले. एवढंच नव्हे तर हायकोर्टात गेले आणि आपली इथे स्मार्ट सिटी घालून शेजारच्या तालुक्यामध्ये गेली.
परंतु मागच्या वेळेस आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आपण विनंती केली की स्मार्ट सिटी सुद्धा लवकरच त्या ठिकाणी ते मार्गी लावणार आहे असा शब्द आपल्याला त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे युवा सेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. हजारोंच्या सह्या घेऊन आम्ही साहेब निवेदन दिलं होतं आणि त्याची पूर्तता देखील आदरणीय देवेंद्रजींनी केली. महसूल विभागाची ती जागा होती आणि आज शिर्डी कोपरगाव या दोन्ही मध्ये 250 एकराचं क्षेत्रफळ महामंडळाचं मार्गी लावून त्या ठिकाणी एमआयडीसी झालेली आहे. आमची एवढीच विनंती आहे साहेब की ते एमआयडीसी ला शिर्डी कोपरगाव एमआयडीसी म्हणून त्या ठिकाणी संबोधित केलं गेलं पाहिजे, जेणेकरून आमच्याही कोपरगावच्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल आणि आमचाही हक्क अबाधित राहील. मी देखील या ठिकाणी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचा चेअरमन म्हणून कामकाज करतो साहेब. आपल्याकडे त्याची विनंती त्याची फाईल आपल्याकडे आहे. 45 एकरचं क्षेत्र त्या ठिकाणी आम्ही मागणी केली अतिरिक्त, ज्याच्याने देखील हजारो युवकांना रोजगार आपल्याला मिळू शकतो आणि आमच्या युवकांना हाताला काम मिळेल. असे अनेक प्रश्न खरं तर या ठिकाणी मला आपल्या समोर मांडायचे आहे, परंतु विश्वासनाम्याच्या माध्यमातून कॉर्नर सभेच्या माध्यमातून योग्य वेळी आपल्या समोर ते मांडलेले आहे. खरं तर आमचे ग्रामीण भागातला एक प्रश्न आहे साहेब, तिथे अतिक्रमणाचे घरकुल नियमित करायचे, तो देखील आपण आपल्या स्तरावर जर मिटवला तर निश्चितपणे त्याचा फायदा कोपरगाव तालुक्यातील जनतेला होईल. त्याचप्रमाणे पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे हा ऐतिहासिक प्रकल्प देवेंद्रजींनी हाती घेतलेला आहे, परंतु त्याला जर गती मिळाली तर आमच्या या कोपरगावच्या बाजारपेठेत देखील त्या ठिकाणी आम्हाला चांगलं काम होईल. ट्रक टर्मिनलची आताच आम्ही आपल्याला माहिती घेतली आहे. शासकीय जागेवरील घर नियमन करणं, नगर परिषदेचे हद्दीतील कर्ज 20 झोपडपट्टी असून हनुमाननगर असेल, आमचे हनुमाननगरचे लोक आहेत का हातवरती करा, हनुमाननगरचे हनुमाननगर असेल, दत्तनगर असेल, महादेवनगर असेल, 1 व 2 गोरबानगर असेल, गजानन नगर असेल, लिंबाला मैदान असेल, गांधीनगर असेल, एसटी विद्यालय गांधीनगरचं इंडोर गेम हॉल असेल, टिळक नगर असेल, संजय नगर, सुभाषनगर 1 व 2, लक्ष्मीनगर, साईनगर, येवला रोड, खडकी, जिजामाता उद्यान, दत्तपार्क, टाकळी बागा हे सगळेच परिसर आमचे उतारे साहेब नावावर झाले नाहीये. परत एकदा मी आमच्या महिला भगिनींना हात वरती करून आपण विनंती करूया की साहेब तेवढे उतारे आमच्या नावावर आज आपण या ठिकाणी आम्हाला आश्वासित करून जा, जेणेकरून आम्हाला आमचं स्वप्नपूर्ती त्या ठिकाणी होईल हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि माझं खरं तर जाता जाता विरोधकांनी खूप टीका केली, परंतु मला सूचना आली की आपण आज टीकात्मक भाषण करू नये, आपण विकासावर ही निवडणूक नेलेली आहे आणि म्हणून विकासाच डोळ्यासमोर ठेवून आपण या निवडणुकीकडे बघतो आहे. वेगवेगळे उपक्रम, पाणी आलं नाही तर तुम्हाला बिल नाही, विश्वासनाम्यामध्ये आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेले जे विश्वास त्यांनी दिलेले आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. आमच्या महिला भगिनींनी विश्वासनामा वाचला का माहित नाही, त्यामध्ये आदरणीय ताईंच्या आग्रहास्तव आपण टाकलेलं आहे की ज्या ज्या महिलांच्या नावाने घरकुल आहे, घर आहे, त्यांची 50% घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय आपण विश्वासनाम्यामध्ये घेतलेला आहे. महिला भगिनी गेल्यावर आपापल्या घरी सांगायचंय की लवकर पटापटा घर नावावर करा, म्हणजे आपल्याला 50% पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ होईल. त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या शाळेमध्ये ज्यांचे पाल्य त्या ठिकाणी शिकत आहे त्यांचं देखील 20% घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय आपण ह्या विश्वासनाम्यामध्ये घेतलेला आहे. असे अनेक गोष्टी आपण या विश्वासनाम्यामध्ये घेतलेल्या आहेत. अधिकचा वेळ खरं तर मी घेणार नाही, आपल्याला ताईंना ऐकायचंय, साहेबांना ऐकायचंय, परंतु जे काय आरोप रोज किंवा वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे साहेब, खरं तर कुठली सत्तेतून आम्ही नसताना देखील अनेक प्रकारचे हल्ले वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर होत आहे. सत्तेमध्ये जाऊ न देण्यासाठी अनेक शक्ती त्या ठिकाणी काम करत आहे. आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह साहेब आले, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले आणि हे सगळा आमचा तो मोठा कार्यक्रम बघून अनेकांच्या वया खरं तर त्या ठिकाणी उंचावल्या आणि म्हणून तालुक्यातील अनेक हात पुढे सरसवलेले आहेत की कशा पद्धतीने आपल्याला या कमळ चिन्हाला सत्तेमध्ये जाऊ द्यायचं नाहीये. म्हणून आमची आपल्याला विनंती राहील की आपण आम्हाला आज सगळे आमचे आश्वासित करून आम्हाला त्या ठिकाणी जावं आणि विरोधकांना जाता जाता खरं तर एवढंच सांगतो कि तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, मैं जब फिक्रा हूँ दुगनी रफ्तार से निकला हूँ, मैं जब फिक्रा हूँ दुगनी रफ्तार से निकला हूँ. त्यांच्यावर या निमित्ताने करणार नाही. मगाशीच मला आमचे भाई भेटले, भैया
आपला पण शेर एकदा तुम्ही त्या ठिकाणी सांगा, म्हणून मी त्यांचा हा शेर या निमित्ताने बोललो। परंतु हमें ना झुकने की आदत है, ना किसी को झुकाने की आदत है। हमें ना झुकने की आदत है, ना किसी को झुकाने की आदत है। हमें तो बस दिल से दिल मिलाने की आदत है। हमें तो बस दिल से दिल मिलाने की आदत है। धन्यवाद।